यांचे PS आहेत ना, यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे. अध्यक्ष महाराज, एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे, मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे. खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्यात समाविष्ट आहेत. आणि अध्यक्ष महाराज, व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे. आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोडायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल, आम्हाला राजकारण करायचं ना. मी वारंवार सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे. आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. अध्यक्ष महाराज, आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये आडवं येत आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हा सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल. मंत्री काल काय उत्तर देत होते आपण ऐकलं, मी पण ऐकलं. ठीक आहे. अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, हा आक्रोश आहे, अध्यक्ष महाराज, आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल अध्यक्ष महाराज. आणि नाही दिलं अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊन काय कामाचं? एक काम करा, तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समाविष्ट करा, आपण करूया त्यावेळेला. चला, का तुम्हाला उत्तर देणार नाहीये का शासन? तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का? मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले, त्याचं उत्तर मिळालं का आम्हाला अध्यक्ष महाराज? चला, वडट्टीवार साहेब, हो नाना, एक मिनिट मंत्री महोदय बसून घ्या, एक मिनिट बसून घ्या. नाही, काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. वडट्टीवार साहेब, आपण खाली बसून घ्या. नानाभाऊ, आपण खाली बसा. आता मी उभा राहिलो, तुम्ही खाली बसा. हे बघा, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्याबद्दल दुमत नाही. तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो. तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही. हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार. तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली, परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडची माहिती माझ्याकडे द्या, मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील. चला पुढे. अध्यक्ष महोदय, एक महत्वाचं निवेदन करायचं आहे. अध्यक्ष महोदय, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनातील माझ्या विभागाशी निगडीत कडधान्य, तेलबिया, कापूस या शेतीमालाविषयक विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये चर्चा झाली आणि या सगळ्या विषयांचं गांभीर्य, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचा विषय संदर्भातलं महत्त्व समजून राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी काल तातडीची बैठक त्यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या पूर्वीच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत असलेले हेक्टरी उत्पादनामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यात समानता आणण्याबाबत सूचना दिल्या. अध्यक्ष महोदय, राज्यातील विविध जिल्ह्यात ॲग्रो क्लायमॅटिक झोन वेगळे आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये वेगळी उत्पादकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांचा कापूस उत्पादन विक्रीस त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस उत्पादन विक्रीस अडचणी येत होत्या आणि म्हणून त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना हमीभाव योजनेमध्ये कापूस विक्री करताना ज्या अडचणी येतात त्यामुळे लातूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये उच्चतम उत्पादनाची 25% पीक कापणी प्रयोगानुसार 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी जास्ती उत्पादकता आहे. आणि म्हणून मला नम्रपणे सांगायचं आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय की या केंद्राच्या योजनेमध्ये 23 क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे तो पूर्ण राज्याला सरसकट लागू करायचा आणि त्या माध्यमातून ती खरेदी आजपासून करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांचा खरेदी विक्री केंद्राचा एक विषय आहे, त्या संदर्भात संबंधित आमदारांबरोबर आपण बैठक घेऊन तो सोडवावा. ठीक आहे. एकदा लावा अध्यक्ष महाराज या संदर्भात. चला, अहो व्यापारी करता शेतकऱ्यांचा नाहीये, शेतकऱ्यांना विकलं बघ काय कोणाचा खरीदतात. ठीक आहे, पुढे जाऊया. राहुल साहेब बसा.
चला बावनकुळे साहेब निवेदन आहे तुमचं घ्या. आता बस. अहो असं कसं कामकाज चालणार की नाही. बसून घ्या. बोला बावनकुळे साहेब बोला. बसा ना नाना भाऊ. काय आहे तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर. पहिली मला सांगा कुठच्या नियमाचा भंग झाला आणि मग चालू करा. ते सांगत आहे परवा नियमच सांगतो, नियमावरच येतोय. परवा नियम नंबर हे महसूल मंत्र्यांना पहिले थोडं शांत करा. ते पहिला नियम माझा आहे. अध्यक्ष महाराज, परवा आपण आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या बाबतचा जो आपण निर्णय आम्हाला दिला, त्या निर्णयाच्या आधारावर मी राज्यातल्या विधी तज्ञांशी चर्चा केली आपण दिलेल्या निर्णयावर. अध्यक्ष महोदय, आपण दिलेल्या निर्णयामध्ये मला कुठलाही विरोध करायचा नाही, पण एक गोष्ट अध्यक्ष महाराज, हे सार्वभौम सभागृह आहे आणि जेव्हा कोण पण असो, जेव्हा त्याला तो आपल्या पदाचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर या सार्वभौम सभागृहाच्या माध्यमातून कारवाई करायचे अधिकार जे असतील त्याला कुठं त्या याला आपल्याला आपला प्रस्ताव पाठवावा लागतं. त्याच्यावरची चर्चा आमची झाली. अध्यक्ष महाराज, कालच आपण लोकायुक्त बिल पण या ठिकाणी मान्य करून घेतलं आणि आता निवडणूक आयोगालाही त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करून घेतला. अध्यक्ष महाराज, राज्यपाल यांना मुख्य निवडणूक आयोगाला नियुक्त करतो आणि राष्ट्रपती महोदय, राज्यपाल आणि पार्लमेंट. अध्यक्ष महाराज, 2/3 मेजॉरिटीने आपण एक ठराव केला समजा आणि तो लोकसभेला पाठवला किंवा राष्ट्रपती महोदय राज्यपालांना, तर अध्यक्ष महाराज आपल्याला त्याला मान्यता देता येतं आणि आपल्याला विधानसभेला तो ठराव करता येतं. अध्यक्ष महाराज मला थोडं बोलू द्या. मला माहिती आहे तुम्ही पुढे काय बोलणार आहे म्हणून मी पहिले बोलून घेतो. नाही, मी अजून नियमाची वाट बघतोय. मी येतो ना. अध्यक्ष महाराज, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा, राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली नाराजी माध्यमाच्या समोर मुख्य निवडणूक आयोगाच्या म्हणजे आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाच्या बद्दलची व्यक्त केलेली आहे. म्हणजे याचा त्रास राज्याच्या जनतेला आणि जे काही उमेदवार असतील ज्यांचा ऐन वेळेवर निवडणूक रद्द केली गेली त्यांनाही सुद्धा इथं झालेला आहे. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एक गोष्ट या निमित्तानं सांगतो की वाघमारेची जे आता आपले राज्याचे निवडणूक आयोग आहेत त्याला 6 महिन्याआधी आपण VRS घेतला त्यांनी आणि त्यांना या पदावर नियुक्त केलं. नितीन करीर, राजगोपाल देवरा, राजीव जलोटा, आमच्या विशेष करून सुजाता सोयनिक असे चांगले होते, कारण की आपल्या राज्याच्या निवडणूक आयोगाची एक परंपरा राहिली. नंदलालजी होते, आत्ताच रिटायर झालेले राजेश कुमार होते आणि ही पद अनेक दिवस खाली होतं. अध्यक्ष महाराज, त्यावेळेस हे सगळे लोक होते, पण आपण यांना VRS घेऊन हे पद भरवायला लावलं आणि यांच्या हातातून महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि लोकशाहीला मजबूतीच्या दृष्टिकोनातून पुढे पावलं टाकणाऱ्या या राज्यामध्ये निवडणुकांच्या या प्रक्रियेमध्ये चुका करणारा निवडणूक आयोग आपण बसवला, कारण शिफारस तर राज्य सरकार करते अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे, मी नियमावर मला माहित आहे तुम्ही कुठे येणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच म्हणतो, हे माझ्या भावना नाही, या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेच्या भावना आहेत. लोकशाहीची जो उत्सव आहे आपला मतदानाचा, हा खऱ्या अर्थानं पारदर्शक व्हावा ही सगळ्यांची संकल्पना अध्यक्ष महाराज. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला आपण नियम लावला आणि आपण परंपरेला बाजूला सारलं. नाना भाऊ, तुम्ही सांगताय चीफ इलेक्शन कमिशनरनी केलेलं काम नियमबाह्य आहे, आता तुम्ही पण नियमबाह्य करताय. आता बसा, आपण पुढे जाऊया. नाही पण मला याच्यावर सांगा ना अध्यक्ष महाराज, मला सांगा ना, मला याच्यावर आपल्याला 2/3 मेजॉरिटीला, कारण की मुख्यमंत्र्यांचं मत आहे, उपमुख्यमंत्र्यांचं मत आहे, सरकारचं मत आहे, 2/3 मेजॉरिटीने ठराव या संदर्भात खरं तर नाना भाऊ, या संदर्भात मी रुलिंग दिल्यानंतर परत हा विषय सभागृहात घ्यायची काय गरज आहे आणि योग्य पण नाहीये ते. अध्यक्ष महोदय, नाही